उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानसभेच्या निवडणुकांची तयारी त्यांनी सुरू केली आहे। अंबादास दानवेंनी सोमवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीची माहिती म्हणून आढावा बैठक घेतली होती आणि आढावा बैठकीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी चर्चा केली आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल 5 आमदार ठाकरेंना सोडून गेले। त्यामुळे विधानसभेसाठी दानवे संघटनात्मक बांधणी करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी काय तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणूक होताच? आपण जर बघितलं तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याचा निकाल अजून यायचा आहे। मात्र त्या अगोदरच अंबादास दानवे यांनी लोकसभेची तयारी किंवा लोकसभेची जे एकूण मतदान झालं त्याचा आढावा म्हणून बैठकी सुरू केल्या असल्या तरी या जर बैठकी आपण बघितल्या तर जिल्ह्यातील सर्वच तालुका निहाय या बैठकी आपल्याला दिसून येत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 3 मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ। त्या मतदारसंघामध्ये त्यांनी बैठका घेतल्या। त्यानंतर गंगापूर, वैजापूर आणि आज तर ते अब्दुल सत्तार ज्या ठिकाणून शिंदे गटात गेलेले आहेत त्या सिल्लोडमध्ये ते आज बैठका घेत आहेत। एकूणच मुस्लिम मतं असतील, मुस्लिम समाजाचा शिवसेनेला मिळणारा पाठिंबा असेल, हे एकूणच समीकरण जर बघता तर अंबादास दानवे आतापासूनच संघटनात्मक बांधणीला तयार झालेले आपल्याला दिसून येत आहेत। तर जर जिल्ह्याचा विचार केला तर 9 आमदारांपैकी महायुतीचे जे 9चे 9 आमदार होते त्यामधील शिंदे गटाकडे जे आमदार गेले ते 5 आमदार होते, तर 3 आमदार जे आहे ते भाजपचे आहे। एकूणच शिवसेनेचं जे अस्तित्व किंवा शिवसेनेला जे आपलं बालेकिल्ला राखायचं असेल तर ती संघटनात्मक बांधणी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच निकाल येण्यापूर्वीच, लोकसभेचा निकाल येण्यापूर्वीच अंबादास दानवे यांनी प्रत्येक मतदारसंघ निहाय बैठकीला आता सुरुवात केलेली आहे। पदाधिकारी असतील किंवा शिवसैनिक असतील सर्वच या बैठकींमध्ये हजर आहेत। ते हजर जाणून बुजून त्यांना हजर ठेवतात आणि सर्वांना तो मंत्र दिला जातोय। तर जर सूत्रांकडून जी माहिती मिळते की दानवे यांचा असा प्रयास आहे की बाकी ज्या संघटना आहे किंवा छोटे मोठे पक्ष आहे आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक समाजातून एकाला उमेदवारी देण्याचं सुद्धा अंबादास दानवे या ठिकाणी प्लॅन करतात की कुठल्या मोठ्या समाजाला आपण उमेदवारी देऊ शकतो की तो समाज आपल्याकडे येईल। अशा पद्धतीची एकूणच सर्व बांधणी शिवसेनेकडून आणि स्पेशली संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच चर्चा संभाजीनगरमध्ये आता सुरू आहेत। बिलकुल, धन्यवाद अविनाश या माहितीसाठी।